त्यांना बोलू द्या, सामंत बोलू दे. सन्माननीय नाईक साहेब तुम्ही बोला ना. सन्माननीय नाही ते झालं की ते बोलतील. नाही नाही मी सर्व मंत्र्यांना हा पण ते उभं राहून सांगायचं असतं नाईक साहेब. हो. काय काय घडलं ह्याचं विवेचन सन्माननीय सर्व सदस्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण निर्देश दिलेले आहेत, त्यामध्ये बाब असे की ज्या आजवरच्या सभागृहाच्या प्रथा परंपरेप्रमाणे ज्या निर्देशाचं जे काय होईल त्या पद्धतीने व्हावं असं माझं म्हणणं आहे. आता फक्त मी सदस्यांना बोलायला देणार आहे, पण माझी तुम्हाला विनंती आहे की मी जो एकदा निर्णय जाहीर केला आहे त्याला परत काहीतरी फाटे फुटतील असं तुमच्याकडून भाष्य होता कामा नये. त्यातली तपशील असेल, माहिती असेल बोला. नाही नाही ती माहिती जरूर सांगा, रेकॉर्डवर घ्या सगळी माहिती. परंतु आता एकदा मी निर्देश दिलेले आहेत, निर्णय दिलेला आहे. सामंत साहेबांनी ते निर्देश स्वीकारलेत असं सांगितलंय का? सन्माननीय उपसभापती मोदयांनी जो निर्देश दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन शासन करेल. धन्यवाद. चला आता आबा बोला. हा बोला मग श्री मकरंद पाटील साहेब. सन्माननीय सभापती महोदया, देते खोडके आणि मग परवा मनीषा ताईंना बोलायचं असेल. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी घटना घडली ही खरं तर या महाराष्ट्राच्या राजकीय एकूणच विषयाला कलंक देणारी ही घटना घडली. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीनं प्रशासन सातारा जिल्ह्यामध्ये वागलं. अक्षरशः म्हणजे ज्या आमच्या महिला सदस्य होत्या त्या महिला सदस्यांच्या रूमची झडती घ्यायला 10 पोलीस गाड्या अधिकाऱ्यांची नावं काय आणि प्रत्येक महिला सदस्यांच्या रूमच्या झडती घेऊन अक्षरशः त्यांना जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केला. मगाशी शंभूराज देसाईंनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की पहिला गुन्हा दाखल झाला. पहिला गुन्हा ज्या व्यक्ती म्हणजे जी विक्टीम होती ती विक्टीम स्वतः पोलीस स्टेशनला, महाबळेश्वर आणि वाई पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये कुठलीही जोर जबरदस्ती झालेली नाही, मी स्वखुशीनं माझ्या पक्षाच्या सदस्यांच्या सोबत मी आहे, हे स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून सभापती महोदया त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा म्हणजे 5:30 पहाटे आम्ही त्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला वाईला जाऊन जबाब दिला आणि पुन्हा 6:15 नवीन गुन्हा त्याच व्यक्तीच्या संदर्भामध्ये दाखल केला गेला. अशा पद्धतीनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन वागलं. अक्षरशः आम्ही मंत्री दोघं असताना सुद्धा म्हणजे एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं की आपण एखादा आरोपी असला तर आपण त्याला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण भारतीय संविधानानं ही दिलेला मतदानाचा हक्क आहे. त्या हक्कापासून जाणीवपूर्वक लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली. त्यामुळं माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं, अशा पद्धतीची मी मागणी या निवेदनाच्या निमित्तानं करतो.